मित्रांनो, आज आपण चाललो आहे मंचरला जाण्याचं कारण असं आहे का आपला पेपर आहे गव्हर्नमेंट जॉबचा. 1 वाजता जरी रिपोर्टिंग टाईम आहे. आता वाजले सकाळचे 6:15. मंचरला खूप लांब नाही आहे. तर मित्रांनो, आता आपण सिन्नरमध्ये आहे. हा जो रस्ता आहे हा आहे माझ्या अंदाजे सिन्नर मुंबई हायवे काहीतरी नाव आहे हायवेचं, मला पण नाव नाही माहिती. समोर द्राक्षाचं बाग आहे. आता माझी गाडी डायरेक्ट थांबल संगमनेरमध्ये आणि तिकडंच फोन काढल, कारण कंटिन्यू हायवे फोन काढायचा रिक्स कुठंच घेणार नाही. फक्त लोकेशन पाहण्यासाठी फोन काढल, त्याच्या इतर फोन काढणार नाही. मी रिक्स घेत नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे. काय छोटंसं आयुष्य आहे. तुम्हाला आपण आता डायरेक्ट संगमनेरमध्ये डायरेक्ट गाड्यांचा फुल स्पीड आहे. तर मित्रांनो, आता आपण पोचलोय कॉलेज जवळ. खूप जवळ आहे कॉलेजच्या. आपला पेपर आहे 1 वाजता. आपण भरपूर लवकर आलो आहे. आताही 10:30 झाले. तर अजून आपल्याकडे ना 2-2.5 तास आहे. कारण काहीच नाही माझ्याकडे, ऑप्शनच नाही आहे. फोनची चार्जिंग पण वाया नाही घालू शकत. फोनची चार्जिंग वाया घातल्यावरती माझेच लागून जातील सगळे, नाही का. इकडं आहे पूर्ण हिरवगार जंगल आहे. जंगलमध्ये एकदम नाही कॉलेज डोंगराच्या आडोशाला एकदम फुल एन्व्हायरमेंट एकदम भारी. रस्ते तर एकदम खतरनाक होते, कारण की रस्त्याची तर इच्छाच नका विचारू. मला असा विषय झाला का रस्त्यावरती आहे ना सिंगल 1 वे रोड जास्त आहे, डबल कमी आहे पूर्ण मंचरपर्यंतचं, की डायरेक्ट हाऊस झाली माझी मंचरपर्यंत येता. तर आपण आता तुम्हाला आहे ना डायरेक्ट मी भेटेल 5 वाजता इकडून निघाल्यावरती. कारण की इकडून भरपूर टाईम आहे निघायला. अजून 3चा पेपर आहे, 1 वाजता रिपोर्टिंग आहे. भेटू तुम्हाला. मित्रांनो, आता आपला आहे ना पेपर झाला. एवढ्यात आपण बाहेर आलो आहे, निघालोच आहे. म्हणजे हे कॉलेज आहे ते. आता ते कॉलेजचं एंट्रन्स तर तिकडं मागं आहे. मी पुढं आल्यावरती फोन चालू केला. त्याचा फोन बंद होता थोड्या वेळपासून. तर हे कॉलेज आहे. तर आपण निघू. तर आपल्याला होणार आहे घरी जाताना करता 9:30-4 तास मला लागतीलच घरी जायला. इच्छेवरती रस्त्यात कुठंतरी थांबू थोडं नाश्ता करण्यासाठी. त्याला भूक लय लागली, कारण की मला पोट गुडगुड करत होतं. की मी सकाळपासून 2 वडापाव खाल्ले बास. घरून काहीच खाऊन येईल नव्हतं, फक्त चहा प्यायला होता. आता इकडं चहा प्यायला थोडासा. चहा तर प्यायचा नव्हता, पण त्या पोरांनी बरंच चहा पाजला म्हणून प्यायला मी. आता तुम्हाला आपण डायरेक्ट कुठंतरी भेटूच नाश्ता पाणी करताना. मंचरमधून निघालो आहे. आता आपण जाणार आहे डायरेक्ट हळे फाट्यापर्यंत. तिथं नाश्ता पाणीचा हळे फाट्याला जाऊन आपण थोडासा नाश्ता करू, चहा पिऊ. चहाचं नाही यार, चहाची आठवण नाही, चहा नाही द्यायचं. हळे फाट्याला जाऊन थोडा नाश्ता करू. आपण एकदम रक्त निघायचं. कसं आहे एकदम पावसाचं वातावरण आहे. इकडं पण पाऊस ऑलरेडी आला. इकडं तुला कडक येते, फक्त क्लिअर नको. आता आपण इडून आहे ना एकदम पटापट जाणार आहे, नाही का. रस्त्यामध्ये फुल एकदा हळे फाटा पोचलो का तिथं आपण थोडा नाश्ता करू. इडून मग डायरेक्ट संगमनेरपर्यंत नो ब्रेक कंटिन्यू गाडी चालवायची. 35 किलोमीटर, 35 नाही 45 किलोमीटर. ओके, नारायणगाव 9 किलोमीटर येतो. चला तुम्हाला डायरेक्ट भेटू. आता तिथं मस्त असं एकदम बारीक पाणी चालू आहे, हळूहळू एकदम, नाही का.
काय सांगू तुम्हाला, गाडी चालवायला तुम्हाला ना मी नंतरच व्हिडिओ करून देतो आणि झाला. तर मित्रांनो आता आपण लागणार, आपल्याला लागणार आहे संगमनेरचा घाट. एक 5 मिनिट तिकडं तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो थोडंसं. इथं ना तुम्हाला सांगतोय गाडी नाही एकदम थोडंसं. आणि चला मी तुम्हाला ना हात लागल्यावरतीच व्हिडिओ बनवतो. तेव्हा मित्रांनो हा आहे सिन्नर आला संगमनेर घाट. हो रस्ते बा ना मिनी स्पीड ब्रेकर लावून ठेवले भरपूर, त्याच्यामुळं लई त्रास होतोय. लई म्हणजे लई आहे संगमनेर घाट एकदम काय खतरनाक होईल व्हिडिओ. जोडीला पण नाही ना गोष्ट करायला नाही का, त्यांना आपण आपल्या घरी थांबलोय. नाहीतर मी आता इतका टाइमपास करत गेला इतका आहे 2-2.5 तास 3 तास लवकर बसलो होतो पेपरच्या. तिथं काहीच काम नाही, 3 तास बोर झालं. भारी लिहित होतं जाणणाऱ्यांसाठी. आपल्या इच्छा गावात म्हणजे गाडी घेतली ती पण कोणासाठी, जाणणाऱ्यांसाठी. मला व्हायची जाणणाऱ्यांसाठी भारी संगमनेर घाट या तो म्हणशाल ते मागचं संगमनेर घाट नाही पण बापरे. एक ब्रेक दाबून चालायला लागेल. चला मित्रांनो तुम्हाला ना खाली गेल्यावर बोलू आपण. आता ठेवतो मी, बंद करतो ठेवतो नाही बंद करतो. तर मित्रांनो आपला नाश्ता वगैरे झाला आहे. आता इथून आपण थेट जाणार आहे भांडुर्ली, डायरेक्ट घरी थांबणार आहे. आपला स्टॉप आहे घरी होईल. आता अंधार पण पडला आहे, मला काय अपेक्षा नाही मी व्हिडिओ काढल. फुल तब्येत जाम झाली, घरी जाऊन तेच झोपायला लागणार आहे. 7:30 झाले असतील. 7:30 अर्धा अजून वाढून घ्या. 7:30 9:30ला घरी पण 10 वाजतील. तर आपण 10 वाजेपर्यंत घरी पोचल. घरी पोचल्यावरती मी ब्लॉगला एंड करल आणि तवरपर्यंत तुम्ही आता वेट करा बाबा. मला जाम चला भेटू, डायरेक्ट घरी भेटत आता.